आयोजित हे सामने पहिला दिवस आणि दोन्ही मजबूत संघ भिडत आहेत. गावदेवी वायशेत वर्सेस बावदेव खंडाळे. नक्कीच वायशेत संघाने टॉस विन करून फिल्डिंग करण्याचा क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. संध्याकाळची वेळ आहे. वातावरण थोडं थंड झालंय. हवा जड झाले. धावा जास्त जमवता येणार नाहीत जर माझा अंदाज असेल तर, खरा ठरला तर. पण आताच्या बॅट्स आणि बॉल एवढे कडक झालेत की धावांची बरसात ही मैदानावर होत असते. जे नाईटला मॅचेस असोत किती पण हवा थंड असोत गार असोत, बॅट चालणं काही थांबत नाही. चांगले लगातारचे दोन चेंडू पडल्यानंतर लेग स्पिन होतोय आणि फक्त यष्टी रक्षक त्याचं काम करतोय असं वाटतंय. प्रॅक्टिस चालू आहे. गोलंदाज आणि यष्टी रक्षकामध्ये फलंदाज मात्र बघत बसतोय. चेंडू हताश नजरेने. तसंच आणखीन एक हॅट्रिक होतोय टॉट चेंडूचे. एकच फटका मारण्याचा प्रयत्न करतोय. फलंदाज चकतोय. महत्वाची मॅच आहे. 3 षटकांचा सामना आहे आणि पहिले 3 चेंडू डॉट येत आहेत. नक्कीच खंडाळी संघाच्या गोटात एक चिंतेचं वातावरण असेल, कारण अनुभवी गोलंदाज जेर बंद करतायत फलंदाजाला. लेग बायच्या स्वरूपाने मात्र एक धाव मिळतोय आणि श्री गणेश होतोय. अजूनही बॅट लागली नाहीये चेंडूला आणि बॅटनी धाव आली नाहीये. 4 चेंडू आतापर्यंत झाले आहेत. आता मात्र नवीन फलंदाज यश सामना करेल. मागच्या सामन्यामध्ये सामनावीर म्हणून नावाजला गेला होता हा यश. तशीच काही फलंदाजी करायला लागेल आपल्या संघासाठी. नक्कीच खूपच बाहेर टाकलेला चेंडू वाईड देऊन दंडित घोषित करण्यात येत आहे आणि धावसंख्या हळू की नाही ती वाढत आहे. संथ असा सामना चालला आहे असं वाटतंय. घाई करण्याचा प्रयत्न केला. बॅटची कड घेऊन चेंडू गोलंदाजाच्या हातून निसटला आणि जीवदान मिळाला नक्कीच इथे यशला. थोडं नक्कीच कठीण झेल होता, पण प्रयासासाठी 100% गुण द्यावा लागतील या अनुभवी गोलंदाज धीरजला. ओपनिंग फलंदाजी करतो, ओपनिंग गोलंदाजी करतो. अष्टपैलू खेळाडू आहे, अनुभवी आहे. अनुभव आणि आपल्या दमखम ह्या मैदानावरती ह्या विकेटवरती दाखवतोय. हा पुन्हा एकदा तसाच चेंडू लेग स्पिनचा मारा करतोय. बॅक ऑफ द हँड गोलंदाजी करतोय आणि फलंदाज पप्याला मात्र स्थितप्रज्ञ म्हणजे जागेवर उभा ठेवतोय. अजूनही 5 चेंडू पप्याने खेळले आणि स्वतःच खातं खोललं गेलं नाही. एक शर्मेची बाजू म्हणावी लागेल आणि निराशेची सुद्धा. एक पहिल्या षटकांची धावसंख्या मात्र स्थिर राहिल्या त्या फक्त आणि फक्त 3. नक्कीच वायशेत संघ आतापर्यंत पहिल्या ओव्हर मध्ये वरचढ ठरतोय खंडाळी संघाच्या विरोधात खेळताना. पुन्हा तसाच पद्धतीचा गोलंदाज लेग स्पिनचा मारा करतोय. क्षेत्ररक्षक बघत बसला. फक्त ट्राय केला असता तर नक्कीच कॅचला त्यांनी गवसणी घातली असती आणि ती आपल्या पदरात पाडून घेतली असती. मात्र चौकार अडवण्याच्या नादात कॅचवर गेला आणि धावा मात्र स्थिर आहेत. आतापर्यंत 4 धावा झाल्या आहेत. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना थोडा तेज तरार चेंडू मात्र आता पप्यानी चांगलं हेरलं आणि फेकून दिला. गोलंदाजाच्या डोक्यावरून समालोचन कक्षाला दस्तक देते. हा येतोय पहिलाच षटकार 6व्या चेंडूवर.
पप्याच्या आणि आपलं खातं सुद्धा खोलतोय या षटकाराने आणि धावसंख्येला एक वळण भेटते, एक उभारी भेटते आणि धावसंख्या जाऊन पोहोचतोय ती 10. बिनबाद 10. लेग स्पिनचा मारा, इथे क्षेत्ररक्षक आहे. आहा, चूक झाली. त्याला माहित होतं आपल्याला वागता येणार नाही कारण आपलं वजन थोडं जास्त आहे. चलाकी थोडी दाखवण्याचा प्रयत्न, चातुर्य दाखवण्याचा प्रयत्न. नक्कीच चौकार अडवला गेला आणि विकेट सुद्धा मिळाली यशच्या रूपाने. धावबाद होऊन यश मात्र मागे परतला. पहिला हादरा बसतोय, पहिला धक्का बसतोय यशच्या रूपाने खंडाळी संघाला. नक्कीच दोन्ही गोलंदाज दाखवून देत आहेत की आपलं संयम, आपली चिकाटी किती आहे आणि सातत्य किती आहे. एकाच जागेवर चेंडू टाकण्याची आपली ती कला आहे, त्याचं दमखम या महत्वाच्या मॅचेस मध्ये दाखवताना. पंकज टू पप्या, लेग स्पिनचा मारा, फाईनच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न होता मात्र पूर्ण फसला. आणखीन एक डॉट स्वरूपाचा चेंडू पप्याच्या नावापुढे. एक चेंडू दबाव वाढेल पण पप्याला सुद्धा शेवटपर्यंत राहावं लागेल कारण एका फटक्याने तो सुद्धा लयीत आला असं वाटतंय. आहा, पण पंकजच्या पुढे कुणाचं चालेना. बॅटची कड घेऊन फाईन लेगच्या दिशेने जाणारा चेंडू. क्षेत्ररक्षक फक्त बघत बसला आणि चेंडू टनाटन उड्या मारत गेला सीमा रेषेपार. या चौकाराने धावसंख्या वाढली. हळूहळू की नाही ती पुढे सरकली, ती जाऊन पोचली 15. दुसरं षटक प्रगती पथावर असताना नशिबाचा चौकार म्हणेन मी आणि कम नशिबी ठरला तो मात्र गोलंदाज पंकज. पुन्हा एकदा P2P पंकज टू पप्या. बॅक ऑफ द हँड मारा आणि हाता पाहिलं. आता कोणतीही चूक केली नाही, कोणती घाई केली नाही आणि चेंडूला फेकून दिला मिड विकेटच्या रिजन मध्ये षटकारासाठी. या 6 धावेने नक्कीच टाळ्या मिळवल्या गेल्या त्या खंडाळीच्या पॅव्हलियन मधून. 6 धावेने धावसंख्या वाढली आणि ती सन्मानजनक धावसंख्येवर पोहोचली म्हणजे 21. 2 षटका आणि ती धावसंख्या धावफलकावर लागली ती 1/21. बॉलर नेम कपिल. हेच ते नाव आहे. त्याने भारतीय क्रिकेटला आकर्षित केलं, भारतीय खेळाडूंना आकर्षित केलं आपल्याकडे आणि क्रिकेट खेळण्यासाठी प्रेरणा मिळाली म्हणजेच कपिल देव निखंज. आणि तोच कपिल आज राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतोय, नावाला साजेशी खेळी करतोय, नावाला साजेशी गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतोय का. ह्या BCC 3 भव्य मैदानावरती योगेशच्या समोर सामना चालू आहे तो वायशेत वर्सेस खंडाळे. दोन षटकांची 21 धावा धावफलकावर लागली असताना कपिल चोर पावलांनी गोलंदाजी करताना पुढे सरसावतोय आणि यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न करतोय पण प्रयत्न फसतोय आणि अवांत स्वरूपाने एक त्याला दंडित करण्यात येत आहे. पंच शरद, आज आपण पाहिलं तर पंचांची कामगिरी अति उच्च दर्जाची ठरली गेली आहे. पंच शरद आणि पंच राजेश पाटील 2 ऑफिशियल आहेत या स्पर्धेचे. कपिलला कमबॅक करावा लागेल. हा त्याच लेंथचा चेंडू होता. क्षेत्ररक्षक आहे तिथे, क्षेत्ररक्षकाने चेंडू अडवतोय, चेंडू फेकून देतोय, स्ट्राइक रोटेट होते. एका धावेने कुणाला काही जास्त फरक पडत नाही, फक्त धावसंख्या ती पुढे सरकते आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती 23. 1 गड्यांच्या मोबदल्यात 23. तिसरा आणि हाणामारीचा षटक प्रगती पथावर असताना मोठे फटके खेळावे लागतील, धावा जमवावे लागतील. हा खराब दर्जाचा चेंडू
पायामध्ये यॉर्क्स करण्याचा प्रयत्न, परंतु प्रयत्न फसतोय आणि अवांतर धावेने दंडित होतोय गोलंदाज. वाईट स्वरूपाची धाव खुपणारी असते. आपण बोलतो एका धावेने काय फरक पडतो, पण खूप फरक पडतो मित्रा. श्री अविनाश राजेंद्र पाटील हव्या. श्री अविनाश राजेंद्र पाटील आपण प्रेक्षकांमध्ये आहात, आपण समालोचन कक्षामध्ये येण्याची कृपा करायची आहे. अविनाश राजेंद्र पाटील लगातारचे हे 2 अवांतर चेंडू 2 धावा देऊन जात आहेत मोफतच्या. वातावरण थंड आहे, थोडस गार आहे, हवा थोडी जाड झाली आहे, त्यामुळे मोठे फटके खेळता येणार नाही आहेत आणि त्याचं भान दोन्ही फलंदाजांना आहे, गोलंदाजांना पण असावं. कपिल गोलंदाजी करतोय. खंडाळीच्या फलंदाजाला आता मात्र क्षेत्ररक्षक आहे, कोणती तो चूक करत नाही आणि फलंदाज पप्या मात्र बाद होतोय. स्ट्राईकला आलेला पप्या 2 षटकार आणि 1 चौकारांच्या मध्ये त्याची खेळी संपुष्टात येते. 17 ह्या वैयक्तिक धावसंख्येवरती आणि धावसंख्या मात्र अजूनही स्थिर आहे त्या 25 या धावसंख्येवर. तिसरं शेवटचं हाणामारीचं षटक प्रगतीपथावर असताना कपिल टू विश्वास सार्थकी लावतो का संघाचा. जो विश्वास कर्णधाराने विश्वासवर ठेवला त्याला तडा नाही जाणार ना, हे पाहायचं आहे. विश्वासला 1-2 मोठे फटके घ्यायचे, जर फटके नाही आले तर धावा तरी निदान चालू ठेवायच्या, ह्याच अपेक्षा असतील कर्णधाराकडून. कारण आजच्या दिवसातील पाहिलं तर खंडाळा गावाचे सगळ्यात जास्त रसिक प्रेक्षक हितचिंतक मैदानावर उभे आहेत आपल्या संघासाठी. नक्कीच वाईड असेल, चेंडू वाईट असेल, पण स्ट्राईक घेण्याच्या नादात विश्वासाचा मात्र बळी घेतला. धावा झाल्या आहेत त्या 25 26 सॉरी. शेवटच्या षटकातील काही चेंडू येणं बाकी असताना कपिल छोट्या छोट्या पावलाने आपली स्ट्राईक घेतोय, मात्र योगेश फटका मारण्याचा प्रयत्न करतोय. पंकज तिथे आहे. रनिंग बिटवीन द विकेट सुरेख राहते आणि लेझी क्रिकेटचं प्रदर्शन आपल्याला नक्कीच वायशे संघाकडून पाहायला मिळालं. जिथे 1 धाव होती तिथे दुसरी धाव आठवण नक्कीच आली रैना आणि धोनी. जडेजा आणि कोहली या दिग्गलांची हे बोलता बोलता एकाच्या 2, 2च्या 3 धावा घेऊन जात आहेत. शेवटचा चेंडू शेवटच्या षटकातील पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न. हा धोनी चेंडू जातोय दोन्ही क्षेत्ररक्षकांच्या मध्ये, येतोय चौकार. नक्कीच सांगता गोड होते मला वाटतं. या चौकाराने धावसंख्येला एक चांगलं वळण भेटतोय, चांगला फुगवटा निर्माण होतोय, उभारी मिळते आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती 32. 3 गड्यांच्या मोबदल्यात तिसऱ्या आणि हाणामारीच्या शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू येणं बाकी आहे. 32 धावा धावफलकावर लागल्या आहेत. ओरपी स्वरूपाचा चेंडू बॅटची कड घेऊन हेलिकॉप्टर फिरवला होता, मात्र हातात जाऊन विसावला तो गोलंदाज कपिल. याच्या धावसंख्या मात्र स्थिर राहते ती
32 एक सन्मानजनक धावसंख्या म्हणेन, कारण संध्याकाळचं वातावरण आहे. जर गोलंदाजी चांगली आणि तगडी झाली तर नक्कीच खंडाळे संघ वर्चस्व गाजू शकतो आणि वायशेतकडे कमालीचे ताकदीचे फलंदाज आहेत, हे त्यांनी मात्र विसरून जमायचं नाहीत. कारण एक परिपूर्ण संघ म्हणून वायशेतकडे आज आम्हाला तरी या समालोचन कक्षातून तो दिसतोय. चांगली गोलंदाजी करतो, चांगलं क्षेत्ररक्षण करतोय आणि तेवढ्याच ताकदीची फलंदाजी करताना सुद्धा तो मैदानावरती दिसतोय. कोण जिंकेल कोण हारेल थोड्याच वेळात कळेल, पण क्रिकेटची मजा आमच्यासारखे रसिक प्रेक्षक मात्र ह्या समालोचन कक्षामधून लुटतायत आणि लुटणार. आता झाल्या रसिक प्रेक्षकांसाठी आणि यूट्यूबच्या प्रेक्षकांसाठी सांगू इच्छिन की या महत्त्वाच्या मॅचमध्ये खंडाळे संघाने 3 षटकामध्ये 32 धावफलकावर लागले आणि 33 धावांचं आव्हान हे ठेवलं आहे वायशेत संघासमोर. जवळजवळ 11ची सरासरी, जवळजवळ नाही 11ची सरासरी धावगती त्यांना पकडायची आहे. जर ही मॅच आपल्या खिशात टाकायची असेल तर आपण मॅच अनुभवत आहोत खंडाळे वर्सेस वायशेत. नक्कीच धीरजने मागच्या मॅच मध्ये चांगली सुरुवात केली होती एका षटकारांच्या सुरुवातीने. आता तशी सुरुवात करतोय की नाही मात्र गोलंदाज प्रीत मात्र चतुरस्र आहे, चाणाक्ष आहे, कोणताही मोठा फटका खेळू देत नाही. एका धावेनी जास्त काही फरक नाही पडत, पण श्री गणेशा नक्की होतोय. एका धावेनी नांदी लागली आहे, नांदी सुरू झाली आहे. 33 धावांचं लक्ष आपल्या डोळ्यासमोर ठेवून संघ उतारलाय वायशेत. खंडाळे मात्र रोखण्यासाठी सज्ज आहोत. कसब दाखवा लागेल. आपल्या दिवसभर थकल्यानंतर जो जोश असतो, जी ताकद असते ती पूर्ण दाखवायला लागेल खंडाळे संघाला सुद्धा या मैदानात मॅच जिंकण्यासाठी. आणि तसाच प्रयत्न आहे. एक डॉट स्वरूपाचा चेंडू येतोय. प्रीत वर्सेस ओमकार आणि अशा ठिकाणी मारलाय तिथे बसून फक्त क्षेत्ररक्षक बघत बसले चेंडूकडे आणि चेंडू गेला सीमारेषी पार षटकारासाठी. ह्या 6 धावेनी नक्कीच दडपण जे आलं होतं फलंदाजावर ते मात्र उडलं गेले, ते झुगारलं गेले मी म्हणेन. नक्कीच विशेष 3 वेळा संघाच्या सर्व वरिष्ठ खेळाडूंचे तसेच उदयोन्मुख खेळाडूंचे आणि जे भविष्य आहेत त्या सर्व खेळाडूंचे मी हार्दिक आभार मानतो. प्रथमतः कारण खूप सुंदर खेळपट्टी आणि मैदान करण्यासाठी जी त्यांनी मेहनत घेतली होती ती रंगलाई म्हणेन. लगातारचे 2 मोठे टुर्नामेंट या मैदानावर खेळले जातात आणि बॅटची कड घेऊन चेंडू जाते सीमारेषेपार फाईन लेगच्या दिशेने. नक्कीच प्रणितने चांगला प्रयत्न केला होता अडवण्याचा,
परंतु प्रयत्न असफल. नक्कीच 3 आठवडे लगातार मॅचेस चालू राहतील. चॅम्पियन्स लीग मागच्या आठवड्यात पाहिली, या आठवड्यात बीसीसी तिनिवेरा आयोजित आणि पुढच्या आठवड्यात केतकीच्या माळा या संघाचे सामने ह्याच मैदानावरती रंगणार आहेत. जर आपली जागा फिक्स करायची असेल तर केतकीच्या माळा संघाच्या प्रतिनिधींना आपण संपर्क साधायचा आहे. नक्कीच ओमकार एक षटकार आणि चौकारांच्या मदतीने जो 10 धावांवर खेळत होता, आता मात्र कॅच आउट होऊन परत जातोय. टीट फॉर टॅट, खून का बदला खून, ईट का जवाब पत्थर. नक्कीच 18 डिसेंबर ते 21 डिसेंबर ह्या दरम्यान रंगणार ती केतकीच्या माळा या संघाची ही स्पर्धा. नक्कीच संघ निश्चिती करायची असेल तर त्यांच्या प्रतिनिधींना आपण कॉन्टॅक्ट करायचा आहे. नक्कीच प्रे टू अभिराज. मागच्या मॅच मध्ये अभिराजने अधिराज्य गाजवलं होतं या मैदानावरती. तोच अभिराज खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. प्रीत मात्र एक चांगली गोलंदाजी करून गेला. एक षटकार, चौकार आणि विकेट. जवळजवळ तोला मोलाचं म्हणजे हे षटक दोन्ही संघाच्या पारड्यात गेलं असं मी म्हणेन. पहिल्या षटकांती 12 धावा धावफलकावर लागल्या आहेत. आणि अजूनही 21 धावांची गरज मला वाटतं वायशेत संघाला हव्यात. 12 चेंडू 21 धावा असं समीकरण नजरेसमोर असताना यश गोलंदाजी करण्यासाठी सज्ज झालाय. राईट आर्म राऊंड विकेट मारा करेल अभिराज आणि धीरजला. हा काय कॅच पकडलाय, कॅच पकडली का मॅच पकडली ते कळत नाही आहे. कारण सुंदर असा गोलंदाज होता आणि तेवढंच अप्रतिम त्याला साथ मिळाली आहे यष्टी रक्षकाकडून. प्रफुल्ल याचकडून. नक्कीच अशी जर साथ प्रत्येक गोलंदाजाला मिळाली तर गोलंदाज मात्र हावी ठरू शकतो प्रत्येक फलंदाजावर. चुकीला माफी नाही. बॅटची कड चेंडू घेऊन विसावला यष्टी रक्षकाच्या हातात. कोणती चूक केली गेली नाही. अभिराजची खेळी मात्र संपुष्टात. मागच्या मॅच मध्ये एकाकी लढला होता आणि मॅच जिंकली होती त्यांनी आपल्या संघासाठी चांगल्या धाव संख्या उभारून. आता मात्र काही न करता तंबूच्या आसऱ्याला. आता मात्र नक्कीच ट्विन्स आपल्याला मैदानामध्ये पाहायला भेटतात. पंकज आणि धीरज. पंकजने मात्र आपल्या भावास धीरजला स्ट्राईकवर आणण्याचा कयास केला आहे. पहिल्या चेंडूवर 1 धाव घेऊन. धाव संख्या मात्र स्थिर आहे ती. दुसऱ्या षटकाच्या मध्यावर 13. शॉर्टपिच स्वरूपाचा चेंडू आता मात्र दयामाया दाखवली गेली नाही आणि मिळवलाय षटकार. एक उत्तुंग षटकार. धाव संख्या थोडी वाढवतोय आणि विजयाच्या समीप नेऊन ठेवतोय. आणि समीकरण थोडं सोपं होऊन बसलंय की 9 चेंडू 14 धावा. 9-14. यशला कमबॅक करावं लागेल. धीरज अनुभवी फलंदाज आहे. यश तेवढा नौखा वाटतोय परंतु त्याच्यात उमेद आणि त्याच्यामधली ताकद ही धीरज पेक्षा वरचढ ठरते की नाही. का धीरज संयमाने घेईल. संयम दाखवतोय क्षेत्ररक्षक आणि धीरजच्या पारीचा अंत होतोय मी म्हणेन.
मोठा फटका घेण्याचा प्रयत्न होता. 9 चेंडू 14 धावाचं समीकरण होतं. मॅच आणखीन जवळ करण्याचा प्रयत्न होता, मात्र तिथेच फसला गेलाय. फुलटॉस स्वरूपाचा चेंडू होता. जर फाईनच्या दिशेने खेळला असता तर नक्कीच 2 किंवा 4 धावा मिळाल्या असत्या, पण तसं न करता मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि धीरजने त्याचा संयम गमावला आणि स्वतःची विकेट्स त्यांनी घालवली. मी म्हणेन हादरा बसतो धीरजच्या रूपाने. धाव संख्या मात्र स्थिर आहे ती 19. 3 गड्यांच्या मोबदल्यात 19 धावा. 33 धावांचं आव्हान नजरेसमोर असताना गावदेवी आशेत संघ. क्रिकेट आहे मित्रांनो, काहीही होऊ शकतं. एक चेंडू जर डॉट गेला तर त्या चेंडूचा प्रभाव एवढा पडतो की फलंदाज चूक करायला भाग पडतो. पण आता संयम दाखवला गेला. फलंदाज अभिराज आजकडून तब्बल 2 धावा मिळवण्यात यशस्वी झाला. स्क्वेअर कट केले आणि थर्ड मॅनच्या दिशेने चेंडू रांगत गेला. तत्वर 2 धावा मात्र त्याने पूर्ण केल्या. यश टू अभिराज. खोलवर टाकलेला चेंडू, पण लॉकआउट कॉर्नरची दिशा हेरली आणि चेंडूला फेकून दिलं. हवाई सफरेसाठी 6 धावेनी धावसंख्या अचानक वाढली आणि ती जाऊन पोचली ती 27 या धावसंख्येवर. फक्त आणि फक्त 6 धावेंची गरज हा सामना आपल्या खिशात टाकण्यासाठी वायशेत संघाला. मी आधीच म्हटलं होतं, जेवढी गोलंदाजी चांगली आहे वायशेत संघाची तेवढी फलंदाजी सुद्धा आहे. मी विनंती करेल, सागरी गणेश थळ या संघाला कर्णधार. आपण समालोचन कक्षापाशी नाणेफेकीचा कौल घेण्यासाठी यायचा आहे, कारण सामन्याचे काही क्षणच मला वाटतं शिल्लक राहिले. पण प्रणित अजून ठाण मांडून उभा आहे, कारण माझी गोलंदाजी येणं बाकी आहे. 6 चेंडू आणि 6 धावांचं समीकरण डोळ्यासमोर घेऊन उंच पुर्रा बलदंड शरीर यष्टीचा हा गोलंदाज. हा व्हॉट काय त्याची बॉलिंग ॲक्शन आहे. अगदी इंटरनॅशनल क्रिकेटरला शोभावी अशी त्याची शरीर यष्टी. नक्कीच त्याच्याकडे पाहून तो ऑस्ट्रेलियन किंवा न्यूझीलंडचा असा एक खेळाडू वाटतो. आणि ॲक्शन सुद्धा सुंदर आहे, कोणतंही जास्त हलत नाही आहे धावताना, स्थिर ॲक्शन आहे. यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न, लोअर फुल टॉस केव्हाही खराबच चेंडू म्हणून गणला जातो. चांगला चेंडू गोलंदाजासाठी गणला जातो. प्रणित चांगली गोलंदाजी करतोय. मागच्या मॅच मध्ये पण त्याने प्रणित वर्सेस अभिराज समीकरण येऊन ठेपलंय ते. 5 चेंडू 4 धावा. सुरेख असा चेंडू, मात्र कार्पेटच्या दिशेने खेळलेला हा फटका. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, खेळी स्थिर राहतोय पंकजचे, कारण थ्रो काय जबरदस्त होता. क्षेत्ररक्षण लाजवाब होता आणि जो अभिराजने ज्या पद्धतीने खेळला होता चेंडू, दुसरा एखादा जर उदयोन्मुख खेळाडू असता तर नक्कीच मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला असता, विकेट गमावली असती किंवा डॉट तरी झाला असता. मात्र अभिराजने चूक केली नाही. अभिराजने फक्त तटवलं आणि 1 धाव घेतली आणि आपल्या साथी फलंदाज पंकजला त्यांनी स्ट्राईक वरती आणला आणि समीकरण येऊन ठेपलं आहे ते पुन्हा. 4 चेंडू 3 धावा. काही होऊ शकतं. 1 चेंडू दबाव वाढवणारा असू शकतो. जर 1 चेंडू डॉट गेला किंवा एका चेंडूमध्ये मॅच पण संपू शकते. प्रणित टू पंकज. हा खराब चेंडू. फॉलो केलं फलंदाजाला आणि फलंदाज एक जुन्या धाटणीची फलंदाजी करताना शैलीची फलंदाजी करताना दिसला. आताचे जेवढे फलंदाज आहेत ते आत येऊन खेळतात, मात्र पंकज यांनी यावेळी स्वतःसाठी एक जागा बनवली होती ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न आणि गोलंदाज प्रणितने त्याला फॉलो केलं.
पण फॉलो एवढं केलं की अवांतर धाव देऊन बसला आणि मॅच सोपी करून ठेवली ती वायशे संघासाठी. काही होऊ शकतं. रनिंग टू पंकज, P2P चांगल्या पद्धतीने चेंडू टाकला गेला आणि चेंडू निर्धाव. काय मॅच होते, जबरदस्त मॅच, डोळ्याचं पारणं फेडणारी मॅच आपल्या नजरेसमोर दिसते. 3 चेंडू 2 धावा, अजून एक डॉट चेंडू होऊ शकतो का? कारण आम्ही क्रिकेट रसिक प्रेक्षक वाटच पाहत असतो अशा मॅचची. आम्हाला काही घेणं देणं असतं की कोणी जिंकावं कोणी हारावं, आम्हाला फक्त चांगलं क्रिकेट पाहायचं असतं. शेवटच्या चेंडूपर्यंत सामना गेला पाहिजे, चांगलं क्षेत्ररक्षण झालं पाहिजे, चांगली बॅटिंग, चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली पाहिजे, हेच आमच्या मनीच्या इच्छा असतात आणि त्या या मैदानावरती पूर्ण होतात. प्रणित टू पंकज, हा चांगला चेंडू, मात्र क्षेत्ररक्षक चूक करेल, थोडं धडपडतोय, एक नाही तर 2 धावा घेतोय आणि मात्र विजयी निश्चित होतोय तो वायशेत संघाचा. दोन्ही संघांचे हार्दिक अभिनंदन आणि नक्कीच खंडाळी संघाचे हार्दिक आभार. ह्या सामन्यांमध्ये आपण पार्टिसिपेट केलात, उत्सुकता दाखवलीत आणि अगदी संध्याकाळची 6 वाजेची वेळ आली आणि अजून आपण तर जिवंत होतात या मैदानावरती. ठीक आहे.